आज आपण बघूया खमंग असा मिरची पुदिन्याचा झणझणीत ठेचा। एकदम चविष्ट असा हा ठेचा बनवून तयार होतो। चला बघूया रेसिपी काय आहे। आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात 15 ते 20 अशा प्रकारे मधून मोडून घेणार आहे, एकाचे 2 तुकडे करून। अख्ख्या मिरच्या जर टाकल्या तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते, यासाठी मी 2 भाग केले आहेत। आता हे छान आपल्याला डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत गरजेनुसार। आता आपले शेंगदाणे आणि मिरच्या भाजतायत तोपर्यंत मी तुम्हाला एका प्रोडक्टविषयी सांगणार आहे, जे की आपल्या किचनच्या रोजच्या कामासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूया कोणता प्रोडक्ट आहे। नमस्कार मंडळी, आपल्या रोजच्या वापरासाठी किचनसाठी एक छोटीशी पण तितकीच भन्नाट अशी एक जबरदस्त गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। अगारो एलिटचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर, ज्याची कॅपॅसिटी आहे 250 ml आणि वॉरंटी आहे 1 वर्षाची। आता याची आपण अनबॉक्सिंग करून बघूया। आता हा आहे अगारो एलिटचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर। पहिल्याच नजरेत हा प्रोडक्ट खूप कॉम्पॅक्ट आणि तितकाच प्रीमियमसुद्धा वाटतो। आता याच्यासोबत आपल्याला येते स्टेनलेस स्टील ब्लेड, त्याचसोबतच चार्जिंग केबल आणि याच्यासोबतच आपल्याला येतं यूजर मॅन्युअल आणि याच्यासोबतच तुम्हाला येते कंपनीकडून 1 इयर वॉरंटी। आता आपण याच्या डिझाईन आणि बिल्ड क्वालिटीविषयी बोलूया। डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर याची क्षमता आहे 250 ml। वरील भागामध्ये मोटर आणि पॉवर बटन दिले आहे आणि खालच्या साईडला आपल्याला याला ट्रान्सपरंट कंटेनर दिलेला आहे। अशा प्रकारे ब्लेड जे आहेत ते स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे चांगली धार मिळते आणि दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते। आता याच्यामध्ये लहान कुटुंबासाठी किंवा छोट्या जागेमध्ये ठेवण्यासाठी एकदम कॉम्पॅक्ट असा हा प्रोडक्ट आहे। आता याचा डेमो आपण बघूया। याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे। आता आपल्याला वरच्या साईडचं जे झाकण आहे ते व्यवस्थित लावून आपल्याला इथं जे पॉवर बटन आहे ते प्रेस करून धरायचं आहे थोड्या वेळासाठी आणि इथं तुम्ही बघू शकताय कांदा अगदी काही सेकंदातच एकदम बारीक फाईनली चॉप होतोय। आता हाच कांदा जर आपण हाताने चिरायला गेलो तर त्यासाठी खूप जास्त टाईम वेस्ट जातो। आता या मिनी इलेक्ट्रिक चॉपरमुळे आपलं काम इतकं सोपं झालं आहे, तुम्ही बघू शकताय काही सेकंदातच हा कांदा एकदम फाईनली चॉप झालेला आहे। यामध्ये तुम्ही बाकीच्या भाज्या वगैरे सुद्धा चॉप करू शकताय। कांदा तुम्ही बघू शकताय एकदम फाईनली चॉप झालेला आहे। आता यामध्ये मी तुम्हाला ड्रायफ्रूटसुद्धा करून दाखवणार आहे। इथं मी बदाम घेतले, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय। खीर असेल किंवा मग तुम्हाला मिल्कशेक वगैरेमध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकून चॉप करून घेऊ शकता। अगदी काही सेकंदातच तुम्ही बघू शकताय पूर्णपणे पावडर जर करायची असेल तीसुद्धा होते किंवा तुम्हाला ओबडधोबड जर करायचं असेल, क्रश करायचं असेल ते सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जातं। इथं मी तुम्हाला दाखवते, हे बघू शकताय तुम्ही एकदम छान असं याला क्रश झालेलं आहे, इथं बघू शकताय। आता अशाच प्रकारे तुम्ही सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये करू शकता। आता मी इथं आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट किंवा क्रश करून तुम्हाला दाखवणार आहे। थोडं पाणी घातलं तर क्रश पेस्टसुद्धा तयार होते। आता थोडंसं आपल्याला ह्याला दाबून धरायचं आहे आणि काही सेकंदातच तुम्ही इथं बघू शकताय आपले आलं, लसूण, मिरचीसुद्धा क्रश झालेली आहे। मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते, तर इथं बघू शकताय। हेच जर काम आपण हाताने करायला गेलो तर याला खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते। आता मला जाणवलेले प्रोडक्ट विषयीचे थोडेसे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। वापरायला अतिशय सोपे, वेळ आणि मेहनत वाचते, लहान आणि पोर्टेबल डिझाईन आहे, स्वच्छ करायला सोपे आहे। कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर यासारखे छोटे मोठे जे तुम्ही क्रश करायचे पदार्थ आहेत तुम्ही एकदम सहजपणे करू शकताय आणि कमी जागेत ठेवता येतं। आता आपण याच्या चार्जिंगविषयी बोलूया। साधारणपणे 2 ते 3 तास चार्जिंग केल्यानंतर हे 20 ते 30 मिनटं सहज तुम्ही वापरू शकताय। आता याला वॉश कसं करायचं ते आपण बघूया। वापर झाल्यानंतर कंटेनर आणि ब्लेड वेगळं करायचं आहे आणि याला डायरेक्ट स्वच्छ पाण्याने नळाखाली किंवा तुम्ही डायरेक्टली धुवून, आता मात्र याच्या वरचा जो मोटरचा काळा पार्ट असतो त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे, पाण्याने वॉश करायचं नाही आणि पाण्यापासून लांब ठेवायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता फायनली आपली सर्व चॉपिंग झालेली आहे। आता हा प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर करायचा असेल किंवा लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आता आपण आपली रेसिपी कंटिन्यू करूया। आता इथं बघू शकता तुम्ही शेंगदाणे आणि मिरची छान भाजून घेतले, त्यामध्ये मी साधारण एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात, त्यासुद्धा याच्यासोबत मी भाजून घेणार आहे। अशा प्रकारे छान याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे। थोडंसं तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे।
आता इथं बघा आपलं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे आणि जिरे टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्रेश असा पुदिना टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे मी याच्यासोबतच. आता याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता मिक्स करत असतानाच याला आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला चॉपरमध्ये टाकून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच, गरम गरम टाकायचं नाही, कारण की आपला चॉपर जो आहे, चॉपरचा जो कंटेनर आहे तो प्लॅस्टिकचा असल्यामुळे थंड करूनच याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मी सर्व याच्यामध्ये भरून घेणार आणि इथं तुम्ही बघू शकता एका क्लिकमध्येच हे पूर्ण आपला जो ठेचा आहे तो तयार होणार आहे. तुम्ही बघू शकताय. फायनली आपला ठेचासुद्धा इथं रेडी झाला आहे एका क्लिकमध्येच. खूप जास्त काम सोपं होतं ह्या प्रोडक्टनी, तुम्ही बघू शकताय. हा प्रोडक्ट तुम्हाला आवडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही तिथून याला ऑर्डर करू शकताय. आणि अशा छान छान रेसिपीज व्हिडिओसाठी किंवा प्रोडक्ट रिव्ह्यूसाठी तुम्ही माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकताय. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.